नमस्कार मंडळी, कसे आहे तुम्ही? आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्ही सर्वांचे मनापासून स्वागत. आजचा ब्लॉग एवढा भारी होणार आहे, कसं काय नाही का, एकदम तुम्हाला सुंदर असं वातावरण दाखवतो. बघू शकताय पूर्ण एकदम निसर्गरम्य वातावरण झालंय. भरपूर ढग आलेत आज आणि लवकरच पावसाचं आगमन होणार आहे. दिवसाची सुरुवात खूप मॅटर करते. दिवसाची सुरुवात जर चांगली झाली ना, दिवसाची एंड पण लय मस्त होतं बरं का. आता एक गोष्ट सांगते बरं का, काय ग? एक होता म्हातारा, एक होती म्हातारी. आता म्हाताराच येत होती आणि म्हातारी येत होती. चालू द्या. म्हातारा गेला कुपाटीने, त्याला सापडा 1 रुपया. हा, किती? 1 रुपया. फक्त 1 रुपया. ते 1 रुपया घेऊन गेला पंढरपुराला. हा. पंढरपुरात काय घेतलं, सगळे लोक घेत आणि ते म्हातारा दिसतात तोंडाकडे बघ. तोंडाकडे बघ, 1 रुपया 1 रुपया 1 रुपया. काय घ्यावा 1 रुपया? त्याला पैसे नव्हते ना. त्याने घेतला बुक्का. बुक्का. बुक्का गावाला. घरी आला, हा. नातं म्हणले बाबा तो काय आणलं खायला? हा. ते आणला बुक्का. ते म्हणलं लावा ना मग मला टिकला. ते घ्या म्हातारा म्हणला घ्या माझ्या टिरीचा मुक्का. पोरं मला खायला आणि ते म्हणलं घ्या टिरीत मुक्का. अरे बापरे, काय खतरनाक गोष्ट होती. आहे ना. हॅलो. एक दिवस करतो गाडी मी तुला. तू म्हणते तो काय खायला आणायचं. अरे चल म्हाताऱ्याने काय आणलंय? काय आणलंय? बघ ना तू बाहेर येऊन. चल लवकर उठ हॅलो. उठ 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 उठ. काय आणलंय? चल तर खरी. लयच गंमत आणली आज. काय आणलंय इकडं? बाजारचं आणलंच पण काय आणलं हे सामान आज. बघ ना. हे काय आणलंय? बाजारात गेलं तिकडे डबड्याला. डबडी आणायला लागत आहेत बाजारावरून. अरे बकेटी आणलं, बकेटी. आता ते काय करायचं ना? डबे पिठाला काही सामान सुमान भरून ठेवायला, कुरडया पापड ते पाण्याला दिलं. पाण्याला. हे कुठे भेटलं बाजारात तुम्हाला? हे आमचं जोडीदाराने आणून दिलं. बाजारात आम्हाला जोडीदार आहेत. बाजाराला लावलं आणि डबडे घेऊन आलेत. आता काय सांगा? आता सामान आहे का आपल्याला? हे काय बाजार आणला ना. बाजार काय आणलाय? बाजार सगळं आणलं. भाजी बिजी, शेपूची भाजी. किती आहेत ते डबडे? 2. 15 रुपयाला जोडी. शेपूची भाजी. यायला. बाजारला गेले आणि डबडे घेऊन आले. शेवगा शेंगा, तांबटे, तेल वगैरे आणले, मिरच्या. चहा प्यायचा नाही बरं का. 50 रुपये साखरे होता आज. मी आणला नाही आज. साखरे 50 रुपये चहा पण बंद. गुळाचं प्यायचा, गुळाचं चहाचं नाव. तर आता वाजले सकाळी 10:30 आणि आज आपल्या आजी नाही का सकाळच्या जेवणामध्ये काय मेनू बनवला आहे ते दाखवतो. बघू शकता, पालकची भाजी, ढोबळी मिरची आणि भाकरी. आत्ता ही ढोबळी मिरची आजोबांनी बाजारावरतून आणली आहे. पालकची भाजी बघू शकताय, ही पाट्यावरल्या वाटणाची. एकदम मस्त टेस्ट आहे. आणि अशा भाज्या वगैरे नाही का पाट्यावरल्या बनवलेल्या 1 नंबर लागतात खरंच. चव येते त्याला. तर या तुम्ही पण जेवण करायला 1 नंबर झाली खरंच. मी आपल्या आईसाठी एक प्रॉडक्ट ऑर्डर केलं होतं, तर ते आता सध्या डिलिव्हर झालं आहे. ते बघू शकताय बा आपण घेतलं आहे. तर मी तुम्हाला घरी जाऊन नाही का ओपन करून दाखवतो याच्यामध्ये काय. हे बघून आपल्या आजी तर भरपूरच खुश होणार आहे. जास्त जड आहे. अजून आपल्या आजीला माहीत नाही का तिचे रिॲक्शन चेक करू. ते नाही का घराच्या पाठीमागं नाही का जे चवळी लावले ते खुरपूर राहिले आज पण. काय करते? अरे खुर्चीचे चवळी. मी तो यासाठी काय आणलं हे बघ. काय आणलं रे? गिफ्ट आहे, गिफ्ट. गिफ्ट सर. हा. चल, तेच काम आहे का रे? आणि तो यासाठी घेतच राहायचं काही ना काहीतरी. चिपट निपट चल चल, एक तुला दाखवत याच्यात काय. करू देतन कर मला. चल तू काय काम करते काय ना. आणि हे पण ना कसा माल आलाय, टाकून जेवणतो का? नंतर खुरपिता येईन. चल आता. गडी आली का त्याच्यात? आजी किती खुश झाली आहे बघा चेहरा. अजून माहित नाही, ती बघितलं लय खुश होणार आहे. चल, लुगड्याची गडी आणली. लुगडं पाहिजे. हा. मी आणलं परत खावडचं आणू का? लगेच नको म्हणते. खुश झाली. काय काय खुशीला काय त्याच्यात.
काय घेतलं तर घेऊ आपल्याला. माझ्या आजीतमध्ये माझा जीव आहे म्हणून तिला काही पण घ्यायचं. काय आला ते मग तिला जास्त त्रास नाही होऊन द्यायचा. अशा गोष्टी घेतो मी मेशोवरून ऑर्डर केलंय. चल नाही का आले पैसेच का ठेवलं. पैसे आले पैसे चल ना लवकर. नानाला दम नाही का नाही तर एक फोडायची तू. कोण पडणार आहे आता? मी तो पडणार आहे का ना? मी फोडणार आहे. ती म्हणते मी पडणार आहे. कान थोडा देईन ना तू फोडले म्हणले मला फोडायची. बरं फोडा. कशी गाला बाबू मी कालच आलो, उशीर झाला होता. हा 7 वाजले. सुटल्या ती लवकरच आली. बरं झालं का पंढरपूर. हा एखादं असलं. फोडा ना तुम्हाला फोडायचं आता. नाही अरे बापरे ताडपत्री काय नो. काहीतरी दिसतंय अल्पतीचं आहे ना. फोडो. काय खाती काय ना तोंडा पुशीत नाही. काय नाही बाजरी खाल्ली बाजरी. बाजरी कुठं खाईन माग. काही काही खुरपायचं. थोडी हा किती बॉक्स आहे. खटाना बाबा ते पहिले पण पाड थोडं. जोरात वाडा एकदम ताकद लावून. हा वरती कोण. कोणाला जायचं गुजरातला बारीक चाल. मला तुझं होय काय का तू मला बरं तू जायचं मग. नुसते पुढचे तर आता निघाव मासे. बाटल्या दिसत्या हो. याला काय वर तेरच नाही. अरे हे तर येगच भांडे आले भांडे. अरे अरे ते तुट हे काढ. वाडा दारात. अरे हे भाडे अगोदर त्यांना काय काय कळत नाही का. हे आणलं. काय आलं का पार्सल एवढं खुश होते तर कुठं ठेवून कुठं नाही. बघा बघा कसं तोडायचं काय चालली. बाई तर आपली लहान लेकरच आहे. नाही नाही कुठे झाले 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 तवा ते एक मला तवण पोळी. जाळी तर तुम्ही आले एक पोळी का 2-3 दिवस झाले आपल्याला रेसिपी बनवायची होती. इडली सांबर डोसा वगैरे बनवायचा होता आणि आपल्या आजी नाही का मोठ्या तव्यावर बनाय गेली. ते जळूनच गेलं डायरेक्ट. तर त्याच्यामुळे नाही काय मी आज आजीला घेऊन दिलंय. आता बघा किती खुश झाली. आता याच्या मस्त बनव. तवा आहे का ह्यो? एवढंच लागत होतं ना. हा डोक्यात तवा येते. आता पण ही सोयाबीन चिल्ली करायला असतं ना ते असंच करीत आहेत. पहिलं होतं ना तसंच एक. आता हे जोड येतो. भारी एकदम लोखंडी. हे बी लय जड आहे. हे कशासाठी आहे? हे बारकं पडेल. तडका वगैरे मारायला. अरे ते पोळी चटणी वगैरे बनवून तर तडका मारायला. चांगलं आहे. आता याच्यावर भारी येत जाईल स्वयंपाक. जमून का आता काही बी करायचं म्हणलं तर त्या दिवशी सगळं पोळ्या येत्या चपात्या येत्या त्याच्यावर जास्त करून तुला डोसा वगैरे बनवता येईल मस्त. आता डोसा येईल बेसन पोळी आणि ते मस्त बनवता येईल त्याच्यावर. बेसन पोळी. आता जस्ट नाही का एवढा जोराचा पाऊस झाला आहे बघू शकता. अजून सगळीकडे जिकडे तिकडे पाणी आहे. आता मी आणि आपला माऊली आम्ही दोघं जण चाललो होतो वांग्याच्या रोपानाला आणि माऊलीला पण आणायचे येतं तिथं मला बटाटे रोपं घ्यायचे. बटाटे. हा अयो, अरे बटाटे कापून लावावं लागतं. मग ते थोडं घ्यायचे ना कापायचे आपलं. मग बी घ्यायचं बी ती बटाट्यात नसतात रोपं कुठं. बटाटा कापून लावावं लागतं. बी घेऊन बटाट्याची आपण ती. बरं घेऊ. अजून काय घ्यायचंय. अजून टरबूज बॅग आहे मला. येतं दुनियाच्या आखरीत चालतं. टरबूज याची पिन लावतो का तरी. बाजारात सकाळी काल टरबूज होती तिथं. हा का मग बरं चल तुला काय घ्यायचं ते. सकाळी 40 रुपये टरबूज गावात 40ला. मोठं तेवढं. चला आता झाडं घेऊन मस्त पाऊस झाल्यावर का एकदम भीज पाऊस झाला. गजा मी आता रोडने चालू होतो आणि जाता जाता साईडने नाही का राष्ट्रीय पक्षी मोर त्याचा आवाज आलाय तर तुम्हाला आता झूम करून दाखवतो. बघ किती मस्त बसल्यावर का एकदम पिस्तरा ते वगैरे काय काढून. पाहतो चल ते पंख फाडायचा चल हाणाला. अरे नको आहे भाऊली चल थांब. ना. अरे नको थांब मी झूम करून दाखवतो. खरंच आता पहा फुलला होता बघा. थांब थांब मी झूम मारतो ना. थांब ना. हे बघू शकता काय किती आहेत. एक मोर आहे आणि 2 लांडोर आहेत. हरण पण आहे काही. नाही नाही हरण आहे कुठे ते खाली येऊ ना. गाई हरम पण आहे बघा. हरण फिरलो आहे. होय खतरनाक. हरम पण आहे बघा.
चरू राहिले हरण पिल्लू आहे आणि ती पुरं लांडूर ती हे बघा मोर ओरडू राहिलाय आणि त्या साईडला नाही का हरिण चरू राहिले, हरिण पण भेटलं बघायला, चालले पळत पळू राहिलं आता. एकदम निसर्गरम्य वातावरण झालंय आणि त्याच्यामध्ये नाही का हरिण आणि मोरण नाही का त्यांचं दृश्य दाखवलंय, एक नंबर दिसलं खरंच. तर आता नर्सरीमध्ये आलो आहे. तर पहिले नाही का वांग्याचे फिक्स झाडं घ्यायचे आहेत. झेंडू कसं आहे? झेंडू 300 रुपये शेकडा. काय घ्यायचं मग? मिरची की मिरची किती घ्यायची? मिरची मला थोडे घेता की झोप मिरची 30 करा. कोबी ते घ्यायचं का? कोबी नको, फ्लावर कोबी ते आणताय बाजारातून. घे ना लावू. नको नको, बाजार का आला करत मग. पिशवी धर, ते टाकून देतो ना व्यवस्थित. ते मुंडके मोडलं चाललं त्यांना. काही नाही मोडत ते. आता घेतले वांगे झेंडू वगैरे घेतलेत, जेवढ्या जेवढ्या गोष्टी लागतात तेवढ्या घेतल्यात. आणि छोट्याल्या मिरच्यात आपल्याकडे भरपूर घरी, त्याच्यावर माऊलीला म्हटलं तिथूनच घे. काय करतात नाना? अरे तू गेल्यापासून आम्ही काय रान तयार केलंय, म्हणलं आता वांग येईल, मग वांग येईल. आणि काय आहे म्हणलं आता तू आज कुत्र्याची नाही वाट बघत, तशी वाट बघत. म्हणजे मी कुत्रं आहे का? हे बघ काय नाना वांग तुम्ही वांग म्हणलं आज काय मला कुत्रं म्हणून राहिले आज. आम्ही तू गेल्यापासून कुठं तर आता वांग येईल, मग वांग येईल. बघा आपल्या आजोबांनी त्यांनी काय केलं. केलं याच्या जायचं नाही आता हे वाट बन हे बघा काय केलंय मोडलेत का बघ बरं ते नाही व्यवस्थित काढतात. त्याचे पडते बरं का वांगे. आता आपली आजी काय करते पहिले बघू बरं का. कवाचं बोललं गेलं 3 वाजल्यापासून आपण कुत्र्यासारखी वाट बघत होती. का वाजता गेला, किती वाजल्यापासून 1 वाजता गेलेला, तू आज 7 वाजता माणूस आला. तू काय माणूस आहेस का? तो आधीच म्हणले ते कुत्रे म्हणलं मी. ना मला कुत्रे म्हणले आज. मग कुत्र्यावानीच फिरतोस तू. कुत्र्यावानी वाट पाहिली आम्ही कुत्र्यासारखी. तू काय कीर्तनला येतोय का भजनला येतो आम्हाला ऐकायला का काहीच नाही, नुसते आणून तुला मशीन. काय काय मला पदवी देते घरचे काय सांगतात ना, आज कुत्रं म्हणून राहिले. हे वाईट वाटतंय पण काही बोलू शकत नाही तुम्हाला मी. असं कोणी म्हणतं का? मग तू असं करतोस तसं म्हणून म्हणायची बारी येते. मी कुत्रं आहे होय? नाही नाही आम्ही कुत्र्याने वाट बघत होतो. हे तुला कसं काय कुत्र, तुला चांगला पोरगा म्हणू, हुशार पोरगा आहे. बघा ती कशी हसती. नाही आता लय बरं वाटत असं तुला. तर आज आपल्या आजी नाही का चक्क गॅसवरती घरामध्ये भाकरी तापू राहिली आहे आणि भाजी ऑलरेडी काहीतरी बनवली वाटते. काय भाजी बनवली आहे? सुक्की भाजी बनवली. कशाची आहे? शेपू शेपूची भाजी आहे. शेपूची भाजी. आज सकाळीपासून नाही का पळपळ चालू आहे माझी. आत्ता कुठं फ्रेश वगैरे झालो, एकदम भारी वाटलंय. आणि आजीने आता गरम गरम भाकरी आणि भाजी बनवलेली आहे. तर आता नाही का मस्त असं वाटतं जेवण करा आणि शांत झोपावं. तर आजीला आज आपण गिफ्ट दिलेलं, कसं वाटलंय तुम्हाला? कारण नाही का 2-3 दिवसापूर्वी रेसिपी बनवायची होती आणि आजीकडे नाही का लोखंडी तवा होता ऑलरेडी, पण ते तव्यावरती नाही का बनवता नव्हते आजीला. तर मग मी म्हटलं नाही का चला जाऊन दे, आपलं असं पण नाही का सगळं त्यांसाठीच करायचं आहे. तर मी नाही का ते ऑर्डर केलं आहे. ते प्रॉडक्ट तुम्हाला कसं वाटलं आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा आपला ब्लॉग पण कसा वाटला आहे ते पण कमेंट करून सांगा. आणि काही हुकत चुकत असेल तर ते पण मला सांगत चला, कारण मी तुमच्या भरपूर काही गोष्टी ऐकतोय आणि सगळं काही तुमच्यामुळे शिकतोय. भेटू आपल्यामध्ये असेच एक नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या आणि सगळेजण एकदम हॅपी राहा. काय आजीची भाजी ना लय आवडे ना खावा, लय गोड लागते, लय भारी. म्हातारी त्याच्यामध्ये शेंगुडे टाकी दे. लय खरपूस करते. खा आता. शेपूट म्हणून मला नको, मला ती भाजीच नको. काय बोलते नाही काही भरोसा नाही. असं आलं.